19 मार्चला आलेला आहे गुढीपाडवा आणि ह्या दिवशी नक्की गुढी कधी उभा राहायची आहे, गुढीची पूजा कशी करायची आहे, पाडव्याच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात ज्या शुभ मानल्या जातात, आपल्या घरात भरभराट होण्यासाठी काय करावं, ह्या सगळ्या संदर्भात संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला प्रश्न, गुढी कधी उभा राहायची आहे. 19 मार्च रोजी सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय आहे. याचा अर्थ असा होतो की अमावस्या संपल्यानंतर नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी 6:52 अमावस्या समाप्ती होईल आणि त्यानंतर अर्थात सकाळी 6:53 तुम्ही कधीही गुढी उभारू शकता. तर गुढी कधी उभा राहायची या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात 19 मार्चला सकाळी 6:53 नंतर साधारण 6:45 नंतर तुम्ही कधीही गुढी उभारू शकता. आणि फक्त गुढीच नाही बरं का, तर पाडव्याच्या निमित्त केले जाणारे जे इतर पूजाविधी आहेत ते सुद्धा सकाळी 6:53 नंतरच करावेत. जसं की गणपतीची पूजा करायची असेल, पंचांग पूजन करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत चैत्र नवरात्रीनिमित्त केले जाणारे पूजाविधी असतील तर ते सुद्धा सकाळी 6:53 नंतरच करायचे आहेत. म्हणजेच 19 तारखेला सकाळी 6:53 नंतर गुढीपाडवा, चैत्र नवरात्र, श्रीराम नवरात्र या सगळ्या संदर्भातले पूजाविधी केले जातील. आता ना एक शंका काही जणांच्या मनात आली असेल, जर तिथीला क्षय आहे तर आपण नवीन वाहन खरेदी किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात, नवीन घरात प्रवेश करणं ह्या गोष्टी करू शकतो का? तर गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे ह्या शुभ दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता. मग तुम्हाला नवीन वाहन घ्यायचे असेल, नवीन करारावर सह्या करायच्या असतील, नवीन घरासाठी तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं असेल किंवा नवीन घरामध्ये प्रवेश करायचा असेल, असं कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठलाही शुभ मुहूर्त बघायची गरज नाही. सोनं खरेदीसुद्धा करू शकता. आता यंदाच्या गुढीपाडव्यापासून जे संवत्सर सुरू होते त्या संवत्सराचं नाव आहे पराभव. प्रत्येक संवत्सराचं वेगळं नाव असतं आणि ह्या वर्षी ह्या संवत्सराचं नाव पराभव असणार आहे. मंडळी, नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्षप्रतिपदा, ह्या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो. हीच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. पण चैत्र ह्या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला माहीत आहे का? ह्या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडलं आहे. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्र पौर्णिमा येते तो चैत्र महिना आणि याच चैत्र महिन्याची सुरुवात होते गुढीपाडव्याने. हिंदू संस्कृतीतील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा, ज्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धती आपण वापरतो, म्हणून वर्षभराला गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडवा हा शब्द 2 अक्षरांनी बनलेला आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजय ध्वज. याच दिवशी ब्रह्मदेवाने जग निर्मितीला सुरुवात केली, सृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून ह्याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला आणि त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरण उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला. पुराणामध्ये दिलेली 6 संवत्सर आहेत त्यापैकी वर्षारंभ याच दिवशी केला जातो. शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला त्यामुळे हा दिन विजय दिन म्हणून ओळखला जातो. शालिवाहन राजाचा विजय दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली, त्याला शालिवाहन शक म्हणतात. गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजयध्वज आहे. प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करत होता. धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून वेरूळची काठी मिळाली. राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली. तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली असंही म्हणतात.
आता बघूया गुढी उभारताना नक्की तुम्हाला काय म्हणायचं, कुठला मंत्र म्हणायचा. गुढी उभारताना गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभंग स्नान करावं. मग कडुलिंबाचा कोवळा पाला स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर तो गुढीच्या टोकाला बांधावा. फुलं गुढीला वाहावीत. कोरं वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित गुढीवर बांधावं. एका तांब्याचा कलश पालथा ठेवावा. त्याला साखरेचं कंकण हार घालावेत आणि तो मंत्र म्हणावा. तो मंत्र ह्याप्रमाणे आहे. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्ते सिंह तरे नित्यं मदगृहे मंगलम कुरु. हा मंत्र तुम्हाला गुढी उभारताना म्हणायचा आहे. हा गुढीचा ध्यान मंत्र आहे. हा मंत्र म्हणून झाल्यावर ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने गुढीची पंचोपचारे पूजा करावी. पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उंच ठिकाणी उभारावी. नंतर नवीन पंचांगाचे पूजन करावे. ज्याप्रमाणे गुढी उभारताना हा ध्यान मंत्र तुम्ही म्हटलात आणि गुढी उभारली तर वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी राहील, यात काही शंकाच नाही. गुढीसाठी लागणारं साहित्य एकदा बघूया. गुढी करताना पितळाचं किंवा चांदीचं, तांब्याचं भांडं, कलश ज्याला आपण म्हणतो, कडुलिंबाची फांदी, साखरेचा गाठीहार, जरीचा खण, साडी किंवा नववस्त्र, फुलाची माळ, वेलूची काठी, त्याचबरोबर गुढीला वाहायचे हळदी कुंकू, फूल आणि पूजेचं इतर साहित्य. त्याचबरोबर या दिवशी प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानाचं तोरण अवश्य लावावं. पुरणाच्या पोळीचा नैवेद्य करावा. शेवग्याच्या शेंगाची कढी करावी. याच दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाटी पूजन अर्थात सरस्वती पूजनही करावं. संध्याकाळी गुढी उतरावी. जवळपास श्रीरामांचे मंदिर असल्यास साखरेची माळ रामाला अर्पण करावी. गुढी उतरण्यापूर्वी हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी. गुढी पाडव्याच्या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते. त्यामुळे ह्या दिवशी आपल्यातले सगळे दोष दुर्गुण सोडून देण्याचा संकल्प करावा. एखादी नवीन चांगली सवय लावून घ्यावी. कुठली तरी नवीन गोष्ट शिकण्याचा संकल्प करावा. तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असो, पण ती नवीन गोष्ट नक्कीच तुमचं येणारं पुढचं वर्ष आनंददायी करेल. मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये कुठली एक वस्तू आहे जी आपण विकत आणून स्थापित करायला हवी, ज्यामुळे तुमची पैशाची समस्या दूर होईल. या संदर्भात एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो नक्की बघा. जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल आणि ह्या येणाऱ्या नवीन वर्षात तरी तुमचं उत्पन्न वाढावं असं तुम्हाला वाटत असेल तर तो व्हिडिओ नक्की ऐका. तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.